हिंदू आणि मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते, म्हणून गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. वसंत ऋतूचा हा सण महाराष्ट्रात भरभराट घेऊन येतो. महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशात चंद्रसौर हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. वसंत ऋतूचे आगमन आणि रब्बी पिकांची कापणी साजरी करतो. यावर्षी कधी आहे गुढीपाडवा, काय आहे गुढीपाडव्याचं महत्व आणि महाराष्ट्रात पाडवा कसा साजरा केला जातो जाणून घेऊयात. नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये. गुढीपाडव्याची तिथी, तारीख आणि मुहूर्त कधी. गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी संध्याकाळी 4:27 सुरू होणार आहे. तसेच ती 30 मार्च दुपारी 12:49 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 30 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा होणार आहे. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 30 मार्च रोजी सकाळी 4:41 पासून ते सकाळी 5:27 पर्यंत आहे. काय आहे गुढीपाडव्याचा इतिहास आणि महत्व. मान्यता अशी आहे की या दिवशी सम्राट विक्रमादित्य यांनी विक्रम संवत कालगणनेची सुरुवात केली होती. तसेच हा दिवस रामायणाशीही जोडला जातो. असे म्हणतात की प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून आणि सीतेसह अयोध्येत परत येऊन रामराज्याची स्थापना केली होती. या विजयाच्या स्मरणार्थ लोकांनी घरांवर गुढी उभारली. गुढीपाडवा हा नवा आरंभ, सकारात्मकता आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीचे महत्व. गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक. बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर कडुलिंबाच्या पानांची माळ आणि साखरेच्या गाठी बांधल्या जातात. वरील भागावर चांदी किंवा तांब्याचा कलश ठेवला जातो. हे समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. या दिवशी लोक घर स्वच्छ करतात, गुढी उभारतात, नवीन कपडे घालतात आणि विविध पारंपरिक पदार्थांचा आनंद घेतात. महाराष्ट्रीयन घरोघरी पुरणपोळी, श्रीखंड, सुंठपाक यासारखे पदार्थ बनवले जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष पारंपरिक पदार्थ बनवले जातात. विशेषतः कडुलिंब आणि गूळ एकत्र खाल्ले जातात. यामागे आयुष्यात गोड तुरट अनुभवांना सामोरे जाण्याचा संदेश आहे. तर यावर्षीही आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिभावाने गुढीपाडवा साजरा करूया. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.